मुलांनो, वेलकम बॅक. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण शिकतो आहोत 10वीचा SSC बोर्डाचा हिस्ट्रीचा 8वा धडा, टुरिझम अँड हिस्ट्री, पर्यटन आणि इतिहास. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण इंग्लिश आणि मराठी म्हणजे इंग्लिश मीडियमवाल्या मुलांसाठी आणि सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या मुलांसाठी एकत्र सेशन्स घेतो, एकत्र शिकवायचा प्रयत्न करतो. यानं माझा खूप सारा वेळ आणि एनर्जी वाचते आणि तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग व्हायला त्यामुळं मदत होते. ठीक आहे, चला, हा एक खूप इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर लेसन आहे. आणि बेसिकली हा जो लेसन आहे टुरिझम अँड हिस्ट्री, हा पर्सनली माझ्या खूप जवळचा आणि माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय. आणि तो यासाठी आहे की टीचर असण्याच्या सोबतच मी टुरिझम बिझनेसमध्ये सुद्धा आहे. अपार्ट फ्रॉम टीचर मी टुरिझम बिझनेसमध्ये सुद्धा आहे. दुर्गवेडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ज्याला मी बारामतीमध्ये राहतो, तर दुर्गवेडे बारामतीकर या नावानं सगळे ओळखतात. या दुर्गवेडे बारामतीकरचा मी संस्थापक आहे, फाउंडर प्रेसिडेंट आहे. आणि दर महिन्याला आम्ही सह्याद्रीमधले गड किल्ले फिरतो. मला स्वतःला फिरायला खूप आवडतं. साधारण 45-46 किल्ले मी आत्तापर्यंत सह्याद्रीतले फिरलेलो आहे. आणि बाकीचे बीचेस म्हणा किंवा धार्मिक क्षेत्र किंवा अजून बाकीचं पर्यटन, हे सुद्धा मी खूप फिरलेलो आहे. त्यामुळे हा पर्सनली माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. ठीक आहे, चला बघूया. क्वेश्चन आहे, व्हॉट आर दी प्रोफेशनल फील्ड्स असोसिएटेड विथ टुरिझम, ज्याला मराठीमधून म्हटलेलं आहे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र. व्यवसाय म्हणजे ज्याच्यामध्ये व्यवसाय करता येतो, बिझनेस करता येतो आणि लोकांना पैसे कमवता येतात. ठीक आहे, प्रोफेशनल फील्ड्स. बघायचं, उत्तर सोपं आहे. सगळ्यात पहिले मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की आपला भारत देश हा इतका सुंदर देश आहे ना, इन टर्म्स ऑफ जिओग्राफी. भूगोलानं भारताला इतकं भरभरून दिलं, भूगोलानं भारताला इतकं सढळ हाताने दिलं की भारतामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित, ओके, म्हणजे नॅचरल आणि कल्चरल किंवा मॅनमेड टुरिझम डेस्टिनेशन्स इतके आहेत ना, इतके आहेत जबरदस्त, की आपण फक्त टुरिझमचा जरी बिझनेस मन लावून केला तरी भारतामध्ये दुसरं काहीही करायची गरज नाही. इतक्या टुरिस्ट डेस्टिनेशन्स भारतामध्ये आहेत. इतकं जबरदस्त आहे. आपलं दुर्दैव हे की आपण ते मन लावून करत नाही किंवा आपल्याला त्याचं पोटेन्शियल कळलेलं नाहीये. राईट, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि तुमच्यापैकी ज्या मुलांना फिरायला खूप आवडतं ना, त्या मुलांसाठी ही एक फॅन्टॅस्टिक करिअर अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, तुम्ही आता 10वीत आहात, लहान आहात, पण आत्तापासून तुम्ही तयारी केली किंवा आत्तापासून तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं, आत्तापासून तुम्ही त्या रस्त्याला चालायला सुरुवात केली ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये डॅम सक्सेसफुल व्हाल एक दिवशी. खूप प्रचंड स्कोप आहे ह्या करिअरमध्ये, ह्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे, चला बघूयात. आपण सुरुवात करायची आपल्याला पहिल्या पॉईंटपासनं. बघूयात काय काय बिझनेस करता येऊ शकतात. बघा, चला, पहिला बिझनेस आहे हॉटेल्स, लॉजिंग अँड बोर्डिंग सर्व्हिसेस. तुम्हाला एक गोष्ट महत्वाची मला या ठिकाणी अशी सांगायची आहे की या पर्यटनानं लाखो लोकांना, पण याच्यामध्ये मी अजून एक शब्द ऍड करतो की या टुरिझमनी लाखो करोडो कमी शिकलेल्या लोकांना, लाखो करोडो गरीब लोकांना आणि लाखो करोडो दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांना ब्रेड अँड बटर मिळवून दिलेलं आहे. ते कसं ते मी याच्यामध्ये सांगणारच आहे, पण टुरिझमचं पोटेन्शियल तुम्ही याच्यामध्ये समजून घ्या, हे मला इथं म्हणायचंय. बघा बरं का, पर्यटकांना म्हणजे टुरिस्टला, फिरायला येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी निवासस्थाने म्हणजे लॉज लागतं राहायला, बरोबर आहे का. आता तुम्ही घरापासून जर खूप जास्त अंतरावर गेलात तर आपल्याला तिथं राहायला लॉज लागतं, बरोबर आहे का. बरं, हॉटेल आणि लॉजिंग याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही बरं का. हॉटेल म्हणजे जेवणाचं हॉटेल, म्हणजे जनरली भारतामध्ये तरी तसं म्हणतात. जेवणाच्या हॉटेलला ऍक्च्युली रेस्टॉरंट म्हणतात, पण भारतामध्ये हॉटेल असं म्हणायची एक कॉमन पद्धत रूढ झालेली आहे, बरोबर आहे का. मग हॉटेल्स, लॉजिंग आणि बोर्डिंग या सर्व्हिसेस त्यामध्ये आहेत.
त्यानंतर काय बघा, शॉप्स दुकानं, सेलिंग फूड आयटम्स अँड केटरिंग सर्व्हिसेस, मराठीमध्ये म्हटलेले खाद्यपदार्थांची दुकानं, हॉटेल्स आणि खानावळी. मग आता लोकांना तिथं चहापासून, नाश्त्यापासून, लंचपासून, डिनरपासून सगळंच लागतं, बरोबर आहे का ना. काही काही लोकांना म्हणजे आणि व्हरायटी ऑफ ऑप्शन्स लागतात, बरोबर आहे का. जेवढे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आपल्याला देता येतील तेवढं एखादा हॉटेलवाला आहे तो जितके व्हरायटी ऑफ ऑप्शन्स देतो तेवढा त्याचा बिझनेस जास्त चांगल्या पद्धतीने चालू शकतो. नाश्त्यामध्ये व्हरायटी ऑफ आयटम्स, लंच आणि डिनरमध्ये म्हणजे किमान दुर्गम भाग असला तुम्ही त्याच्यामध्ये फार जरी व्हरायटी नाही दिल्या तरी व्हेज आणि नॉनव्हेज या व्हरायटी तरी तर मोस्टली द्याव्याच लागतात. त्याशिवाय म्हणजे पर्यटकांची इच्छा असते नाही का की आपण कुठेतरी लांब गेलोय, छान मस्त काहीतरी खावं, व्हेज खावं, नॉनव्हेज खावं, अशा प्रकारे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की त्याच्यामध्ये लोकल फूड फार सुंदर पद्धतीनं प्रमोट करता येतं. म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा जेव्हा कोकणामध्ये फिरायला जातो किंवा कोकणातले किल्ले फिरायला जातो तर त्यावेळी आम्ही आवर्जून सांगतो की आम्हाला आहे ना जेवणामध्ये ना तांदळाची भाकरी पाहिजे. किंवा आम्ही एकदा रायरेश्वर म्हणजे अनेकदा रायरेश्वरावर गेलो, तिथं आम्ही आवर्जून सांगितलं की आम्हाला नाचणीची भाकरी खायची आहे. मग याच्यामुळं काय होतं, टुरिझममुळं लोकल फूड खूप खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रमोट करता येतं, राईट. चला बघा, दुकानं, हॉटेल म्हणजे अगदी वडापावपासनं जेवणापासनं सगळंच त्यामध्ये आलं. कोल्ड ड्रिंक्स त्याच्यामध्ये आले, हॉट ड्रिंक्स आले, बेवरेजेस आले त्यामध्ये, बघा बरं का. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. अ रिवायवल ऑर बूस्ट म्हणजे पुनरुज्जीवन कशाचं, हँडीक्राफ्ट अँड कॉटेज इंडस्ट्री. हँडीक्राफ्टला मराठीमध्ये म्हटलेलं हस्तोद्योग म्हणजे हातानं बनवलेल्या वस्तू, आणि कॉटेज इंडस्ट्रीला मराठीमध्ये म्हटलेले कुटीर उद्योग. ओके. रिझल्टिंग इन इकॉनॉमिक वेलबिंग ऑफ दी स्किल्ड क्राफ्ट्समन. स्किल्ड म्हणजे ज्यांच्याकडे कला आहे, आणि क्राफ्ट्समन या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे कलाकार. आणि ते हस्तोद्योग आणि कुटीर उद्योग कोणते कोणते असतात त्याच्यामध्ये आपण बघूया. बघा, त्याची विक्रीची तिथं दुकानं असतात. तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलची खासियत माहिती आहे, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मी कधीही फक्त पुस्तकातलं किंवा गाईडमधलं लिहिलंय तेवढंच एक्सप्लेन केलं आणि संपवलं असं नाहीये. त्याच्या पलीकडचं खूप नॉलेज द्यायचा मी नेहमी माझा तो प्रयत्न असतो. इथं तुम्ही बघा, हस्तोद्योग म्हणजे हातानं बनवलेल्या वस्तू, कुटीर उद्योग. आता याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत बघा बरं का. हस्तोद्योग आणि कुटीर उद्योग इथं मी लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर पैठणमध्ये फिरायला गेला का नाही तर तुम्हाला पैठणी साडी 100%. याच्यामध्ये एक आठवलं मला, आम्ही एकदा गुजरातमध्ये साबरमतीमध्ये गांधी आश्रमामध्ये गेलो होतो. तर तिथं ना चरख्यावर बनवलेलं प्युअर खादीचे बेडशीट्स होते, कुर्ते होते, लेडीज ड्रेस होते, ड्रेस मटेरियल होते. खूप छान तिथं ते होतं. आणि त्यांनी असं त्यांचं एक छान दुकानच त्या ठिकाणी बनवलंय. किंवा आपण जेव्हा कोकणामध्ये जातो तिथं ते वेगळे वेगळे मसाले असतात. किंवा मला आठवतं बरं का, कोकणामध्ये गेलो ना 100% आम्ही ना आंबा पोळी आणि आंबावडी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. आंबावडी तर ठीक आहे जनरल, पण आंबा पोळी एक युनिक पदार्थ आहे बघा. कोल्हापूरमध्ये गेल्यावर कोल्हापूरची चप्पल आहे एक खूप फेमस गोष्ट आहे. किंवा तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये जर कधी फिरायला गेला ना तर तिथं बांबू पासून बनवलेल्या टोपल्या किंवा बांबू पासून बनवलेले शो पीसेस आणि वस्तू तिथं ते मिळतात. हे सगळं कुटीरोद्योगामध्ये येतं. लोणावळ्यामधली चिक्की फेमस आहे. महाबळेश्वर मधले काय म्हणतात त्याला ते मॅप्रो, पण आता मॅप्रो तर मोठी कंपनी झाली. पण असे फूड आयटम्स त्या त्या भागातले स्पेशल. किंवा जर तुम्ही सावंतवाडीला जर कधी गेलात तर तिथे आहे ना सावंतवाडीच्या लाकडाच्या वस्तू किंवा लाकडाची खेळणी खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे तिथं. तर काय होतं, लोक फिरायला जातात ना तर मग ॲज अ सुविनियर माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे समजा ते एक छोटंसं मॉडेल असतं बघा. म्हणजे ताजमहलला गेलो की आपण ते छोटा ताजमहल आणतो, त्याला सुविनियर म्हणतात. किंवा ते नाही का फ्रीज मॅग्नेट्स असतात बघा. तर त्याचा खूप बिझनेस असतो, लोकांना काम मिळतं, कलाकारांना कला दाखवायचं तिथं एक त्या ठिकाणी मिळतं. किंवा बघा ते मी एक व्हिडिओ बघितलेला मला आठवतो,
तर ताजमहल जो आग्र्यातला आहे तिथं ती अशी लहान लहान मुलं ते मोराच्या पिसांचं ते फॅन वगैरे असतो ना, ते ते तसलं काय काय विकतात बघा. हे सगळं येतं हस्तोद्योग आणि कुटीर उद्योगामध्ये, इंग्लिशमध्ये म्हटलंय हँडीक्राफ्ट आणि कॉटेज इंडस्ट्री. आणि त्या लोकांना त्यातनं काम मिळतं, पैसे मिळतात रे. पुढं बघा बरं का. डिमांड म्हणजे मागणी, फॉर इंडस्ट्रीज अफिलिएटेड टू हॉटेल इंडस्ट्री. अफिलिएटेड म्हणजे संलग्न, म्हणजे हॉटेलच्या संलग्न, हॉटेलशी रिलेटेड कोणते कोणते आहेत बघा. त्याच्यामध्ये आहे डेअरी इंडस्ट्री, इथं लिहिलेलं असेल हॉटेल संबंधित दूध. आता हॉटेलला दूध लागतं चहा कॉफी बनवण्यासाठी, आणि त्याच्यासोबत दुधाचे कोणते पदार्थ लागतात. हॉटेलला पनीर लागतं. आता पनीर शिवाय आपलं जेवण होत नाही, बरोबर आहे का. पनीर लागतं, बटर लागतं, अजून काय श्रीखंड लागतं, आम्रखंड लागतं. हॉटेलचं अजून काय काय म्हणजे डेअरी इंडस्ट्रीमधलं काय काय लागतं अजून, म्हणजे हे तरी मला आत्ता आठवतंय. पुढे बघा बरं का, अजून काय डेअरी इंडस्ट्री झाली. ॲग्रो इंडस्ट्री, मग ते सगळं धान्य, भाज्या, गहू, ज्वारी, मैदा, बेसन, हे सगळं कुठून येतं, शेतीतनंच येतं ना, ॲग्रोमधूनच येतं ना. भाज्या, किराणा, मसाले असतील, मिठापासून, तुपापासून, तेलापासून, हळद, मीठ, मिरची, सगळं हे सगळं त्याच्यामध्ये प्रमोट होतं. आणि मीठ म्हणजे मांस. जे नॉनव्हेज लवर आहेत, चिकन, मटन, फिश आणि अंडी, हे 4 प्रकार मुख्यत्वे आपल्या महाराष्ट्रामध्ये खाल्ले जातात, बरोबर आहे का. आणि मग त्या इंडस्ट्रीला त्यामध्ये चालना मिळते, बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा अजून कशा कशामध्ये पैसे कमवले जाऊ शकतात बघा. ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस सच ॲज बस, ऑटो आणि टॅक्सी. लोकल असतात बघा, किंवा काही काही ठिकाणी ते ओमनी असतात, काही काही ठिकाणी त्याला वडाप म्हणतात, काही काही ठिकाणी जिपडं म्हणतात. तुम्ही विचार करा ना, न शिकलेल्या लोकांना पैसे मिळतात रे त्यातनं, त्यांचं पोट चालतं, त्यांचं घर चालतं त्यातनं, मोठी गोष्ट आहे ही. प्रवासी एजंट्स, मग आता तिकीट काढायला, आता बऱ्यापैकी आजकाल लोकांना तिकीट काढता येतं आपापल्या मोबाईलमध्ये. काय मेक माय ट्रिप किंवा bookings.com, यात्रा.com वगैरे, किंवा रेल्वेचं तिकीट काढायला IRCTC. पण जुन्या काळामध्ये ट्रॅव्हल एजंट्सचा बिझनेस असायचा. मला आठवतं की असे दुकानच असायचे की तिथं जावं लागायचं, आपलं तिकीट काढावं लागायचं तिथं. अजून सुद्धा आहेत ते, नाही अशातला भाग नाही. त्याच्यानंतर फोटोग्राफर असतात बघा. तुम्ही कुठं पण जा त्या त्या ठिकाणी, आता जेजुरीमध्ये गेलं तुम्ही तर तिथं ते दारातच ते फोटोग्राफर असतात बघा, त्या महादरवाजामध्ये फोटो काढून देतात. किंवा ताजमहलमध्ये ते ताजमहल, बॅकग्राऊंडला ताजमहल आणि समोर कपल फोटो किंवा फॅमिली फोटो, फोटोग्राफरला काम मिळतं. गाईड एक खूप महत्वाची गोष्ट आहे. गाईड इथं पण लिहिलं असेल, ट्रॅव्हल एजंट्स, फोटोग्राफर्स, गाईड एक्सेट्रा. आता गाईड तर इतका महत्वाचा आहे ना, मी तर तुम्हाला म्हणेल, आता आम्ही जेव्हा जेव्हा किल्ला फिरायला जातो ना, आम्ही गाईड घेतल्याशिवाय कुठलाही किल्ला बघत नाही. तुम्हाला गाईड पाहिजेच. किल्ला बघायचा ना, तर तुम्हाला गाईड 100% घेतला पाहिजे. कारण की तो त्या किल्ल्याचा इतिहास सांगतो, तो किल्ल्यात म्हणजे काय काय झालं, काय काय घडलं त्या किल्ल्यामध्ये, त्याचे बारकावे सांगतो, त्याचा भूगोल सांगतो, आजूबाजूचा परिसर सांगतो त्या किल्ल्याचा. गाईड कंपल्सरी गोष्ट आहे बरं का, ट्रेकिंगमध्ये, गड किल्ले फिरताना. किंवा तुम्ही एखाद्या, आता मला आठवतं की आम्ही म्हैसूरमध्ये म्हैसूर पॅलेस बघायला गेलो होतो. तर आमच्या ग्रुपला एक गाईड होता. तर तो गाईड इतका आम्हाला इतकं विशेष वाटलं की त्या गाईड तो सांगत होता नाही का, की ही फरशी इथनं आणली, ही काच आम्ही इकडनं आणली, हा शोपीस इकडनं आहे म्हणजे ह्या देशातनं, इटलीवरनं, ही फरशी इटलीवरनं आणली, आणि ही फरशी रोममधनं आणली, ह्या काचा इकडून आणल्या आणि युरोपमधनं आणल्या. मग इतके बारीकावे जेव्हा तो गाईड सांगतो तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. बडोद्यामध्ये गेलो होतो. वडोदरामध्ये आम्ही हे बघितलं, सयाजी राजे पॅलेस. काय पॅलेस आहे, बाप रे बाप. गाईड होता, त्या गाईडनी काय सांगतात, जबरदस्त. तुम्ही कधीही गाईड शिवाय फिरू नका बरं का. गाईड शिवाय फिरणं म्हणजे वर्थ नाहीये, बिलकुल वर्थ नाही गाईड शिवाय फिरणं, ठीक आहे. मुद्रण म्हणजे काय असतं बघा बरं का. आता मला पटकन आठवलेलं उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही जर कधी रायगडाला फिरायला गेलेले असाल, रायगड कधी जर तुम्ही बघितला, तर त्या रायगडावर ना असं 50 रुपयाला एक असं पाकिट मिळतं. त्याच्यामध्ये रायगडाचे 10 फोटो असतात वेगवेगळे, म्हणजे शिवसमाधीचा एक फोटो, राजसदरेचा एक फोटो, वाघदरवाजाचा एक फोटो, टकमक टोकाचा एक फोटो, आणि त्याच्या मागे त्याची माहिती लिहिलेली असते. तर अशा प्रकारचे, किंवा काही कॅलेंडर्स असतात,
असे काही टेबलचे कॅलेंडर असतात, काही लावायचे कॅलेंडर, अशा प्रकारच्या पण वस्तू विकल्या जातात. अजून काय गॉगलची दुकानं असतात, टी शर्टची दुकानं असतात. मला आठवतं की आम्ही जेव्हा किल्ले फिरायला जातो तेव्हा मोस्टली आम्ही विकेंडला जातो. तर विकेंडला लहान लहान मुलांना, लहान लहान पहिली दुसरीतल्या मुली असतात, पहिली दुसरीतली मुलं, चौथी पाचवीतली मुलं असतात, काकडी विक, पेरू विक. किंवा आम्ही एकदा महाबळेश्वरला जाताना ते घाटात बसलीत पोरं आणि असं असं करते. आम्ही थांबवलं, म्हटलं काय रे? तो म्हणे अहो ही डोंगरची मैना आहे म्हणे. आणि आम्ही इतकी मैना खाल्ली का नाही, जबरदस्त. तर ह्या लोकांना किंवा तिकडनंच आम्ही महाबळेश्वरनं एकदा येत होतो तेव्हा ना ते अशा काय बरं, एका बाटलीमध्ये एक ना जांभळ्या कलरचं, काय म्हणतात, पर्पल कलरचं एक ते ठेवलेलं होतं. क्युरियोसिटी, ती गाडी थांबवली तिथं. त्याला म्हटलं हे काय आहे? तो म्हणे हा मध आहे म्हणे, मध. तर मी म्हटलं की हा पर्पल कलरचं मध कसं काय असू शकतो? तर तो म्हणे अहो हा जांभळाच्या फुलाचा मध आहे. मग तिथले जे आदिवासी लोक आहेत जे मध काढतात आणि ते विकायला ठेवतात. तुम्ही सांगा ना, कोण या न शिकलेल्या, अशिक्षित, गरीब आणि दुर्गम भागातल्या लोकांना कोण नोकरी, कशी नोकरी मिळणार आणि त्यांचं पोट कसं चालणार? तर टुरिझम अशा लोकांना जगवतं, त्यांना एक रोजगाराची संधी प्राप्त करून देतं. ठीक आहे, खूप सुंदर आहे, खूप अपॉर्च्युनिटीज आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा मुद्दा कळला असेल. अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी सगळे या धड्याचे बाकी सगळे व्हिडिओ सुद्धा चॅनलवर तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील. चला, या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.